अंधेरी सबवे आजच नाही तर गेल्या 25 वर्षांपासून तुंबतोय असं विधान भाजपचे आमदार अमित साटम यांनी केलं। त्यामागे तिथली भौगोलिक रचना तशी आहे असंही त्यांनी म्हटलं। यावर याआधी बोंबा कोण मारत होतं असा सवाल माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला। पाहूयात। प्रशासन काळात गेली 4 वर्ष मुंबई ताब्यात असून सुद्धा सत्ताधाऱ्यांनी काय दिवे लावले असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी केलाय। काल थोड्याच पावसात अंधेरीतला सबवे तुंबून 1 तास बंद करण्याची वेळ आली। त्या पार्श्वभूमीवर पेडणेकरांनी नालेसफाईची पाहणी करत सरकारच्या दाव्यांवर सवाल केले। अंधेरीच्या सबवेमध्ये दरवर्षी पाणी तुंबतं, आजच तुंबतं असं नाहीये। गेल्या 25 वर्षांमध्ये सुद्धा अंधेरीच्या सबवेमध्ये पाणी तुंबत होतं आणि अंधेरीच्या सबवेची टोपोग्राफी अशी आहे की 3 मोठमोठे नाले त्या ठिकाणी कन्वर्ज होतात आणि त्या ठिकाणी साधारणतः वर्षामधनं 20 ते 22 दिवस हा सबवे हा बंद पडतो व्हेहिक्युलर मूव्हमेंट करता। हा डेटाच्या हिशोबाने हे सांगण्यात आलेलं आहे। ज्या वेळेला पाणी भरत होतं 2 तासासाठी एक, तेव्हा तुम्हीच बोंब मारणारे होते ना। आता तुम्हाला कळलं की हे ऍक्च्युअली प्रॅक्टिकली काय आहे ते, तेव्हा झोपा काढून बोलत होता का? हे ड्रेन आणि पॉन्ड्स, होल्डिंग पॉन्ड्स तयार करण्याची किंमत ही 500 कोटीपेक्षा जास्त आहे। 500 कोटीपेक्षा जास्त पैसे खर्च करूनही त्यांनी असं म्हटलं की अर्ध्यावरती येईल, म्हणजे 22 पैकी 10 दिवस पाणी तुंबेल आणि त्यामुळे 500 कोटी रुपये खर्च केल्यानंतरही पाणी तुंबल्यानंतर तुम्ही सर्वजण आपले कॅमेरे घेऊन त्या ठिकाणी अंधेरी सबवे दाखवायला जाणारच आहात जर 10 दिवस, तर मग मुंबईकरांचे पैसे जर खर्च होत असतील तर त्या पैशाचं ऑप्टिमम युटिलायझेशन झालं पाहिजे। त्यामुळे आम्ही त्यांना त्याचं रिथिंक करायला सांगितलेलं आहे। 500 कोटी म्हणजे का तुम्हाला का 500च्या 5 नोटा वाटल्या का? कमी पैशात मुंबईकरांना जास्त सोयी द्या। कोटीच्या कोटी उड्डाणं हवी आहेत, 4 वर्षात केली उड्डाणं, आता पण तेच। म्हणजे कमी ह्याच्यात मुंबईकरांना फायद्याच्या गोष्टी नाहीच का? 4 वर्षात सगळी यंत्रणा बंद होती, फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महानगरचा आयुक्त आणि ती टीम काम करत होती ना, का नाही करून घेतलं? दरम्यान याआधी जेव्हा मुंबई तुंबत होती तेव्हा विरोधक म्हणून भाजपचे नेते तत्कालीन सत्ताधारी शिवसेनेसह पालिका अधिकाऱ्यांच्या दाव्यावर देखील सवाल करत होते। मात्र आता मुंबई कधीच बुडत नाही, फक्त सखल भागात साचलेलं पाणी कायम दाखवलं जातं असं विधान मुंबई महापालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांनी केलंय। भिडे मॅडमचं कौतुक होतं सगळीकडे आणि केलं पाहिजे, चांगल्या गोष्टीला आम्ही कौतुक करतो। महापौर मॅडमनी तर वेगळाच शोध लावला। 80%, उपमहापौर सांगतो 70%। सत्य परिस्थिती वेगळी आहे। सत्य परिस्थिती काही सांगता, 4 वर्ष पण तुमच्याच ताब्यात होती मुंबई। चला आम्ही 25 वर्षात तुम्ही बरोबर असूनही तुमच्या म्हणण्यानुसार भ्रष्टाचार झाला, तुम्ही असूनही डोळे कान नाक सगळं बंद, आम्हीच फक्त जागे होतो। मग 4 आणि आता काय तुम्ही काय केले? दिवे लावले। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।